माय माझी दत्त गुरु माऊली 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 कुठली दत्त गुरु माऊली ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वरीने उल्लेख केलेला आहे. ज्ञानेश्वराने आकार तो ब्रह्मा उकार तो विष्णू मकार महेश्वर झाले. आणि जे पिंडी आहे तेच ब्रह्मांड आहे. या पिंडामध्ये माय आहे दत्त गुरु माऊली. त्या माऊली बद्दल बोललेला आहे. घेऊन भक्ती भजन करवी घेऊन भक्ती भजन करवी करी कृपा माय माझी दत्त गुरु माऊली 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 हे निर्गुण मूर्ती सगुण होती
सगुण होऊन भक्तासाठी धावले. मुळात निर्गुण होती. माता आणि माती, मातीपासून जन्म मातेचा. कसं या मातीमध्येच अन्न पिकलं जातंय आणि ते ती माता खात असते. आणि ते अन्न खाऊन त्या मातेचं पालन पोषण होतं. मातीमध्ये कुठलाही गुण नाही, आकार नाही. आणि त्या मातेच्या पोटी स्त्री पुरुषाच्या सबगामुळं जीव जन्माला येतो. ज्यावेळी जीव जन्माला येतो कशामुळं? त्या मातीतलं अन्न खाऊन माता मोठी झाली, पिताही मोठा झाला. आणि त्यांच्या पोटी, त्या मातेच्या पोटी गर्भधारणा होऊन तो पिंड वाढतो. मुळात त्याला कुठलाही गुण नव्हतं, आकार नव्हता, त्याला आकार आला. म्हणून काय म्हणतात, निर्गुण मूळची सगुण होऊ नये, भक्तासाठी धावले. मुळात निर्गुणच होती, सगुण झालं जणू घेतलं आणि भक्तासाठी धावले. दत्तावधूता भजनी रमता, दत्तावधूता भजनी रमता, प्रेमानंदी गाव, प्रेमानंदी